नगर परिषद आणि एक नगर पंचायतची निवडणूक मतदान प्रक्रिया जी आहे ते आज पार पडत आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत। साहेब, काय सांगाल, आज तुम्ही विविध ठिकाणी फिरतायत, भेटी देत आहेत, काय परिस्थिती आहे? नांदेड जिल्ह्यामध्ये अतिशय उत्साहामध्ये मतदान होत आहे आणि मला असं वाटतं की नांदेड जिल्ह्यातला नंबर 1 चा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस राहील। मी लोह्यामध्ये अनेक बूथला भेटी दिल्या। अतिशय राष्ट्रवादीला आनंददायक वातावरण आहे असं म्हणत काही चुकीचं होणार नाही। कुठल्या कुठल्या तालुक्यात आव्हान आहे आपल्याला असं? निवडणूक म्हणलं की कोणाचं तरी कुठेतरी आव्हान राहतच, परंतु लोहा आहे, कंधार आहे, देगलूर आहे, कुंडलवाडी आहे, उमरी आहे, हिमायतनगर आहे, इथं आज आम्ही एकदम पुढे आहोत। बेलोलीत फाईट देतोय, भोकरमध्ये फाईट देतोय आणि आम्ही किनवटमध्ये भारतीय जनता पक्षासोबत युती केली। मला वाटते राष्ट्रवादीला अतिशय वातावरण सुलभ आहे। आपल्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली। आपला टीका करणं आपल्यावर टाळलं जरी असलं तरी त्याचा कुठेतरी मतदारसंघामध्ये किंवा मतदार परिणाम होणार आहे? नाही, मुख्यमंत्री महोदय शक्यतो कोणावर टीका करत नाही। आजपर्यंत त्यांचा अनुभव मला आहे। एखाद्या ठिकाणी फारच टोकाला गेला असेल तर त्यांच्याबद्दल बोलतात। उदाहरणामध्ये माझ्या लोकसभेत देगलूरला बोलले होते अशोक चव्हाणाच्या बद्दल की हा लीडर नाही, डीलर आहे। पण फडणवीस साहेबांची एक कार्यशैली आहे की सगळ्याला सामावून कसं घ्यावं। तेव्हा ते लोह्याला आले आग्रहास्तव, त्यांना जो संदेश द्यायचा होता तो दिला आणि गेले। आपले राजकीय विरोधक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे जास्त बैठका किंवा त्यांचं जास्त लक्ष आहे। ते निवडणूक आली की जास्त लक्ष इकडे देतात आणि निवडणुका संपली की दुसरीकडे लक्ष देतात। त्यांचा नेहमीच तो म्हणजे वर्षानुवर्षाचा फंदा आहे तो की मला पाण्यात पाहणं किंवा माझ्या विरोधात बोलणं। कारण माझ्या विरोधात ते उतरल्याशिवाय त्यांचं पण टिकून राहत नाही, त्यांना माहिती आहे। वर पण आता भारतीय जनता पक्षात त्यांचं स्वतःचं वजन वाढून घ्यायचं असेल तर प्रताप पाटलाला लक्ष केलं तरच वजन वाढेल अशी त्यांची स्वतःची भावना आहे। नक्कीच। तर हे होते राष्ट्रवादीचे नेते प्रताप पाटील चिखलीकर। अशोक चव्हाण यांनी माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना त्यांच्या पक्षात त्यांचं वजन वाढणार नाही अशी त्यांची अपेक्षा आहे, अशी टीका आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे। LS मराठी न्यूज, यशपाल भोसले, लोहा, नांदेड।